आज अंगारकी संकष्ट चतुर्थी तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा योग सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी सज्ज। अमरावती महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनासाठी जोरदार तयारी। मनपा कार्यालयामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे मार्गदर्शक नियम। शासनाच्या धोरणांवर टीका टाळावी याची दक्षता घेण्याचे निर्देश। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात 4 किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी, मात्र काम होईना। गर्भवती महिलेला प्रसूती वेदना, मात्र वाट मिळेना। वाटेतच महिलेची प्रसूती। तोलवापाडा येथील प्रकार। दादर कबूतरखान्याबाबत 13 ऑगस्टला सुनावणी। 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन। कबुतरांना खायला घालणं पडलं महागात। मुंबई पालिकेने वसूल केला 1.32 लाखांचा दंड। दादर कबूतरखान्याजवळ प्रभावी कारवाई। मंत्रालयात प्रवेशासाठी पास काढण्याची पद्धत होणार बंद। ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच मिळणार प्रवेश। सरकारकडून GR जारी। 15 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी। ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा दंड माफ। नगरविकास विभागाचा निर्णय। पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने संरक्षण दिल्याचा विरोधकांचा आरोप। नागपूरच्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा। सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर। 52 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर। अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल। दगडूशेठ गणपती मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय। पुण्यात वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे। येरवड्यात वाहतूक प्रशिक्षण संस्था उभारणार। नागरिकांबरोबर संवाद, सौजन्यशीलता याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार। नागपूर कोराडी मंदिर दुर्घटना प्रकरण। NMRDAच्या माध्यमातून चौकशीसाठी समिती स्थापन। कंत्राटदाराकडून 19 लाख रुपये वसूल। मंदिराचं द्वार कोसळून 16 मजूर झाले होते जखमी। नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी संबंधित खटल्यातून प्रसिद्ध वकील प्रदीप घरत यांना हटवलं। वकिलांना हटवल्याप्रकरणी हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। कोकण रेल्वे रोरो सेवा कणकवलीतील नांदगाव स्थानकात थांबणार। यावर्षी कोकण रेल्वेच्या 50 गाड्या अधिक सोडणार। कोकण रेल्वेच्या अध्यक्षांकडून माहिती। संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची 750वी जन्मोत्सव सोहळा होणार साजरा। सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। अमरावती विद्यापीठात तिसऱ्यांदा कॅरी ऑन लागू। सर्व पदवी अभ्यासक्रमांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता विना अट मिळणार प्रवेश। जायकवाडी धरण 92% भरलं। धरणात 10% गाळ साठला। पाणी साठवण क्षमता 102 TMC वरून 92 TMC पर्यंत कमी। म्हाडाची घरांना सर्वाधिक पसंती। कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद। 5000 घरांसाठी 67,000 अर्ज करण्यासाठी 13 ऑगस्ट अंतिम तारीख। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। राज्याच्या तिजोरीवर 17,000 कोटींचा भार पडणार। कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 53 वरून 55% वाढ। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। 7ही धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला। गतवर्षीच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये साठा 2% घटला। गणेशोत्सव काळामध्ये जरांगेंचा मुंबईमध्ये मोर्चाची हाक दिल्याने मुंबईत गर्दीचा ताण वाढणार। 29 ऑगस्टला मोर्चाची हाक, तोडगा काढण्याची गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। दिल्लीतून भटक्या श्वानांना हद्दपार करा। सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश। भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटना झाल्याने निर्णय। पुरातत्वचे अधिकारी कोल्हापुरामध्ये दाखल। काल दिवसभरात अंबाबाईचे दर्शन नाही, अन्न संवर्धनही नाही। आज दिवसभर राबवणार मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया।
महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होणार. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा सूचीबद्ध करण्यासाठी कोर्टाच्या रजिस्ट्रीकडे प्रलंबित. लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार. सीएसएमटी खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवर वाढवणार प्लॅटफॉर्मची लांबी. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आरोपीकडून शिक्षेला हायकोर्टात आव्हान. दोष सिद्ध होऊनही आरोपीचं आव्हान. आपल्या विरुद्ध पुरावा नसल्याचा आरोपीचा दावा. सिंधुदुर्गातील दोडा मार्गामध्ये रानटी हत्तींचा हैदोस. हत्तींच्या प्रश्नी दोडा मार्गामध्ये 14 ऑगस्टला आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन. भारतीय जनता पक्षाकडून मलकापूर शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये देशभक्तीवर घोषणा देत रॅली पार. नांदगावच्या गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतसाठी पाणी सोडण्यात आले. 1500 क्युसेक वेगाने गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. वांद्र्यातील डबेवाला भवन लवकरच खुले होणार. पर्यटकांना जवळून अनुभवता येणार डबेवाल्यांचा इतिहास. अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा युद्ध सराव आजपासून पाकिस्तानात आपल्या हद्दीत करणार फायरिंग ड्रिल. ऑपरेशन सिंदूरच्या 4 महिन्यानंतर शक्ती प्रदर्शन. वरळी बीडीडी वासियांचा बाप्पा नव्या घरात. प्रतीक्षा संपली. गुरुवारी ताबा मिळणार. शिवसेनेच्या मागणीला यश. बलात्कारी आसारामला अंतरिम जामीन मंजूर. आजाराच्या आधारे राजस्थान उच्च न्यायालयात केले होते अपील. पुण्यातील बोपदेव घाट परिसरामध्ये पोलिसांनी हाय डेफिनेशन पेट्रोलिंग सुरू केले. शहरातील 22 टेकड्यांवर पेट्रोलिंगसाठी 12 ड्रोन सज्ज. घाट परिसरात 650 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम 70% पूर्ण. 1,500 कॅमेऱ्याची उल्हासनगर अंबरनाथवर लाईव्ह नजर. अत्याधुनिक कंट्रोल रूमचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी. सप्टेंबरमध्ये होणार मेट्रोची ट्रायल रन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको. समाधी स्थळावरील अतिक्रमण हटवण्यासाठी रास्ता रोको. रेल्वेतील बुकिंग होणार सुपरफास्ट. दर मिनिटाला होणार 1 लाख तिकिटांची नोंद. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. जव्हारच्या नव्या कोर्टात आजपासून ऑर्डर सुसज्ज इमारतीचे उद्घाटन. अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने वकील पक्षकार यांना फायदा होणार. प्रलंबित खटले निकालात निघतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बदलापुरात 95,000 ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम. भिवंडीच्या पडघामध्ये महापारेषणच्या वीज वाहिनीमध्ये बिघाड. दुरुस्तीला आणखी वेळ लागण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील राज्य सरकार विरोधात ठाकरे सेनेचं जनआक्रोश आंदोलन. सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मुंबईतील सह्याद्रीवर बैठकीचं आयोजन. नाशिक रायगड पालकमंत्री पदाबाबत होणार चर्चा. रायगडमधील ध्वजारोहण मानपानावरून शिवसेनेमध्ये नाराजी. यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाहीच. कालच्या यादीमध्ये अदिती तटकरेंचं नाव. शिवसेनेमध्ये नाराजीची चर्चा. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची बैठक. मनसे कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. दोन्ही पक्षांकडून निषेध मोर्चाच्या नियोजनाबाबत होणार चर्चा. सांगलीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरली भाजपाची वाट. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा. गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन. कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचा आज निकाल. प्रारूप आराखड्याच्या हरकतींचा निकाल आज लागणार. 18 ऑगस्टला अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या आमदारांना महायुतीची ऑफर. मंत्री विखे पाटलांनी दिली ऑफर. धाराशिवच्या एका कार्यक्रमात विखे पाटलांचं वक्तव्य.
सांगलीच्या वाघवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी. अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी दूध संघावर विखे पाटला गटाची सत्ता. 12 जागांवर विजय तर विरोधी गटाला अवघ्या 3 जागा. पुण्याच्या बापोडी परिसरामध्ये शाळेच्या आवारात गांजाची लागवड. शिक्षण मंडळाचे माजी सदस्यांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू होता जुगार अड्डा. क्लब चालकासह जुगार खेळणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये मद्यप्राशन केलेल्या गावगुंडांकडून दुकानदाराला जबर मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्जची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 18 ग्राम एमडी ड्रग्जसह 8 जणांना घेतलं ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. भाजप पदाधिकाऱ्याला रंगी हात पकडला. या प्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगार जामिनावर सुटताच मैत्रिणीवर गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार. माजी सभापतीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल. पालघरमध्ये स्मशानभूमीजवळ अघोरी प्रकार समोर. अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्याने खळबळ. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यामध्ये 2 सराईत गुन्हेगारांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकाकडून सापळा रचून केला अटक. आरोपींकडून 2 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. अमरावतीमध्ये युवकांनी ऑनलाईन ऑर्डर केलं शस्त्र. या प्रकरणी युवक आणि कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीत 2 जणांची धारदार शस्त्राने हत्या. प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती. नवी मुंबईमध्ये 7 वर्षीय मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न. महिला पळून घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार. मुलाने आरडाओरडा केल्यानंतर महिलेला पकडण्यात यश. बीडमध्ये परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. तृतीयपंथीयांच्या मदतीनं तरुणीवर केला अत्याचार. तृतीयपंथीयांसह 4घांवर अंबाजोगाई परिसरात गुन्हा दाखल. मालेगावजवळ 4 किलोच्या वर गांजा जप्त. 3 आरोपी अटक. अंदाजे 89,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर अपघात. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची कारला धडक. एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू. भंडाऱ्याच्या रावणवाडीतील जंगलात शिक्षकाची आत्महत्या. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट. घटनेमुळे परिसरात खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल न दिल्याच्या रागातून मुलगी घर सोडून गेल्याची घटना. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध मोहीम सुरू. नागपूरमध्ये मुलाकडून वृद्ध पित्याला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास नकार. व्हिडिओ व्हायरल. वाशिमच्या मालेगाव शहरामध्ये कपड्यांच्या शोरूमला आग. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत लाखोंचं नुकसान. भटक्या श्वानांचा सर्वाधिक हैदोस. महाराष्ट्रात 6 वर्षात तब्बल 30 लाख लोकांना चावा. श्वान चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात. दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू. मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. दहिसर केतकीपाडा येथील प्रकार. लडाखमध्ये गाडीवर दगड पडला. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू. 2 जण जखमी. मनाली लेह महामार्गावरील अपघात. हिंगोलीच्या साखरामधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना स्कूटीने घेतला पेट. स्कूटी जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरीमधील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण. बेकायदेशीर वसुलीचा आरोप. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. दोषींवर कडक कारवाईचा इशारा. विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यावर महापालिकेची तोडक कारवाई सुरू. प्रभाग समितीचे सीचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सल्विस यांच्या पुढाकारातून तोडक कारवाई.
पुण्यातील खेडमध्ये कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात. घाटातून प्रवास करताना गाडी दरीत पडली. अपघातात 6 महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी. वाशीमध्ये कृषी बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात घसरण. हरभऱ्याला सरासरी 6,050 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकरी चिंतित. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. 6,000 शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विम्याची रक्कम. पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पीक धोक्यात. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. यवतमाळमधील आर्णी तालुक्यात गवना शेत शिवारात नाल्याच्या पुरामुळे सोयाबीन पीक गेलं वाहून. पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि दरवर्षी हीच परिस्थिती येत असल्यामुळे नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीच्या रवळगाव येथे शेतकऱ्याकडून अन्नत्याग उपोषण. 60 गावांना पाणी मिळावे, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. एअर इंडियाने दिल्ली वॉशिंग्टन विमानसेवा केली बंद. 1 सप्टेंबरपासून विमानसेवा बंद करण्याचा तात्पुरता निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.